घे ना. नको मला. का? केवढं होईल ते, तू पण नको खाऊ. बाळा, पावसात भज्यात कॅलरीज नसतात, फक्त मेमरीज असतात. मला नको मेमरीज. माझं पोट दुखतं त्यांनी आणि रेसिपी ऑन माय गट. अरे बाळा, पावसाळ्यातली भजी पोटात जातच नाहीत, ती मनात जातात. नको मला. त्यामुळे पोट दुखायचा प्रश्नच नाहीये. लोकांना पावसाळ्यात त्यांच्या गर्लफ्रेंड आठवतात, तुला भजी पडल्यात. गर्लफ्रेंड आठवतात ते मला मान्य आहे, ते बरोबर आहे. पण तुझ्या या अशा वागण्यामुळं मला तुझ्यापेक्षा जास्ती ही भजी आठवतात. आजारी पडल्यावर जशा गोळ्या घ्यायला लागतात ना, तसा हा पाऊस पडल्यावर भजी घ्यायलाच लागतात. त्याला दुसरा काही ऑप्शन नाहीये. मला डॉक्टर पण बोलला, तुझ्यात विटॅमिन बी ची कमी आहे, म्हणून मी भजी खातोय. विटामिन बुद्धी. बुद्धी नाही, भजी. बुद्धी रे, कांदा भजी. बुद्धी. ब्रेन. ऐक माझं, खा एक तरी खा, ब्रेन. एक अर्ध तरी खा. नको, वास केवढा घाण येतोय त्याचा. याचा घाण वास येतोय पावसात तुला. हो. पावसात तुला भज्यांचा घाण वास येतोय. हो, केवढं घाण आहे ते तेल बघितलं की किती काळं होतं त्याचं. असं नको म्हणू का? केवढं घाण होतं. पावसात भाज्यांचा घाण वास येतो, हे असं नको म्हणू. असं तू परत म्हणलीस ना, तर मला एखाद्या शादी.com वर माझं नाव परत टाकायला लागेल. यानेच पोट वाढतंय तुझं. काही अडचण नाही मला पोट वाढल्याने. भज्याच्या सुखासमोर माझं 1-2 इंच माझी पॅन्ट 28 वरून 32 झाली तरी मला काही अडचण नाही या सुखापुढे. मला आहे ना. ते बघतो बेडूक, बघ त्याची परिस्थिती कसा ओरडतोय तो. कदाचित त्याची पण गर्लफ्रेंड त्याला असाच त्रास देत असेल, त्याला पण भजी खाऊ देत नसेल, म्हणून त्याच्या सोबत नाही ती. बाळा, तू मला सांग, तुला पावसात काय करायला आवडतं? मला वाचन करायला आवडतं. माझं वाचन. हे घे, बस वाचत आलो मी.